आपल्यातली देहबोली अनेक गोष्टी बोलून जातात. सकाळपासून राज्यात सुरू असलेलं जे काही चित्र आहे त्या चित्राचाही एक वेगळा संदर्भ जोडला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे सकाळपासून ज्या ज्या कार्यक्रमात भेटले त्या कार्यक्रमात त्यांची देहबोली वेगळं काहीतरी बोलून गेली असा चर्चा रंगला. आणि ही देहबोली नेमकं काय म्हणाली, त्यांच्या देहबोलीतून नेमकं काय समोर येतंय हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सायकोलॉजिस्ट आहेत शिरीषा साठे डॉक्टर. मॅडम, त्यांचा जर आपण व्हिडिओ बघितला, मी एकदा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. व्हिडिओ जर त्यांचा आपण बघितला तर या अनेक गोष्टी सांगून जाणार हा व्हिडिओ दिसतोय आपल्याला. काय नेमकी यांची देहबोली दाखवतीये किंवा सांगतेय लोकांना. ओके, हा जो व्हिडिओ आपण बघतोय ना, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर ज्यावेळेला आपण अशी हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ, आणि थोडेसे मागे झुकलेले हाताची घडी घालून बसतो तेव्हा त्याचा अर्थ, त्याला क्लोज्ड पोस्चर म्हणतात. म्हणजे आत्ता जे चाललंय ते आय एम नॉट ओपन फॉर द डिस्कशन. आणि म्हणजे मी रेझिस्टंट आहे थोडंसा, माझ्या मनात ऑलरेडी काहीतरी आहे आणि आय एम रेझिस्टंट. आय एम नॉट ओपन टू एनी काइंड ऑफ पॉसिबिलिटी, अदर पॉसिबिलिटी. असं ते टिपिकली क्लोज्ड पोस्चर असतं आणि थोडं मागे रेललेलं असतं ते. उपमुख्यमंत्र्यांचं हे पोस्टर याच्यातनं नेमकं काय समोर यायच्या तयारीत असेल? नाही, मला असं म्हणायचं आहे की जी व्यक्ती ह्या पद्धतीने बसलेली असते ना, म्हणजे उपमुख्यमंत्री हा काही माझा म्हणजे मी कमेंट करण्याचा मुद्दा नाही, पण जी व्यक्ती ह्या पोस्चरमध्ये मागे रेललेली आणि हाताची घडी असते त्या व्यक्तीचा पोस्चरचा अर्थ इतकाच की अपोजिट नाही. मी म्हटलं तसं की मी ह्या चर्चेला फार ओपन नाही आहे. माझ्या मनात ऑलरेडी काहीतरी ठरलेलं आहे किंवा जे चाललं आहे ते मुळात मला फारसं काही मान्य नाही आहे. आता हा दुसरा एक व्हिडिओ आपण बघतोय. त्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघंही आजूबाजूला उभे दिसत आहेत, पण एकमेकांकडे बघताना दिसत नाही. हा पण व्हिडिओ बघा मॅडम. आणि हा व्हिडिओ नेमकी नाराजी दर्शवते का एकमेकांबद्दल? म्हणजे एकमेकांकडे न बघणं आणि विरुद्ध दिशांनी बघणं हे तर आपल्याला अगदीच परिचित आहे. पण एक जो महत्वाचा जो हाताचा ही जी मुवमेंट असते ना की जिथे तर ही अँझायटी दाखवते नेहमी. अँक्शस असलेला माणूस बहुतेक वेळेला एकतर नजरेला नजर सहसा देत नाही, त्याचं पोस्चर कधीच असं ओपन आणि फ्रेंडली अशा पद्धतीचं नसतं. आणि हे हात विशेषतः ज्या वेळेला ह्या पद्धतीने काय म्हणतात मूव्ह होत असतात किंवा क्लोज होत असतात, म्हणजे मगाचं जे मी म्हटलं ते आणि ह्याच्यात फरक आहे. ही टिपिकल अँझायटी आहे, थोडीशी चिंता आहे, काळजी आहे, काय होणार आहे, अनिश्चितता आहे. आणि त्याविषयी ऑब्व्हियसली एक काय म्हणता येईल, अनिश्चिततेमुळे येणारी जी अँझायटी आहे ती आहे त्याच्यामध्ये. पण जर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही जे काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओतनं नाराजीचा सूर काही प्रमाणात दिसतोच आहे, मात्र चिंता आहे की काय होईल काय नाही या सगळ्याबाबतची चलबिचलता आहे ती या दोन्ही व्हिडिओतनं दिसून येत आहे असं यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.